डोक्यात काय चाललंय? कोण करतंय आम्हाला माहित नाही का? कुणाच्या इशाऱ्यावरती चाललंय आम्हाला माहित नाही का? मी तर सरळ सांगितलंय की दुपारी बंद चांगल्या प्रकारे पार पाडल्यावर 5 वाजता इथल्या आमदार भाजपच्या मेघना बोर्डीकर ही जिल्हाधिकारी एसपी ला भेटल्यावर 15 मिनिटात कोम्बिंग कसं काय झालं याचं उत्तर मी आज मीडियाला मागितलंय. जर हे तुमच्या इशाऱ्याशिवाय झालं नाही, हे फडणवीसांच्या इशाऱ्याशिवाय झालं नाही. भीमा कोरेगाव सुद्धा तुम्ही केलं ना. आज भीमा कोरेगावच्या तोंडावरती परभणी सुद्धा तुम्ही घडवलं. तुम्हाला माहित आहे की नामांतराच्या लढ्यात सगळ्यात जास्त जर कुणी इथं लढलं असेल तर ती परभणी आहे. आणि म्हणून तुम्ही ठिणगी टाकण्यासाठी माथे फिरवय ती बाई आमदार म्हणती माथे फिरवय. यंत्रणेने कोणत्या कागदावर लिहिलं नाही हा माथे फिरवय. पण दोनच लोक महाराष्ट्रात म्हणतायत हे माथे फिरवय. एक ती आमदार म्हणतील, एक देवेंद्र फडणवीस म्हणतात. अरे पागलचं सर्टिफिकेट वाटायचा तुम्ही दवाखाना काढलाय का? हे मी किती 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 असा अन्याय सहन करायचा. आज तुम्ही कोमिंग केलं, सुनियोजित कोमिंग केलं. प्रत्येक 2-5 वर्षाला तुम्हाला आम्हाला मारायला यावंच लागतं. आमची प्रगती तुम्हाला जमत नाही, डोळ्यात खुपते. आम्हाला समजत असलेलं राजकारण तुमच्या डोळ्यात खुपतं. मग आम्हाला असणार तुम्ही टार्गेट करता. आया बहिणींनो, एक लक्षात ठेवा, हे जरी तुमच्यावर अन्याय झाला असेल, मी तुमचं सगळं दुःख बघितलंय. प्रियदर्शनी नगरला सुद्धा जाऊन आलोय. अनेक तरुणांच्या जखमा बघितल्या, तुमच्या डोळ्यात पाणी बघितलंय. तुमच्या डोळ्यातल्या पाण्याचा आणि रक्ताचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या पोलिसांना यांना असणारा कायदा काय असतो, तुम्हाला जर मारता येत असेल तर तुमची नोकरी सुद्धा आमच्या कायद्याच्या मार्फत घालवता येते. बघा आता इथं महिला बसल्या, कुठे त्या रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ना. महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ना रुपालीताई चाकणकर. अरे दलितांच्या महिला नाहीत का? आज 16 वर्षाच्या मुली जेलमध्ये टाकल्यात, मारल्यात. महिला आयोग कुठे? कुठे अनुसूचित जाती जमाती आयोग? अरे आम्हाला तुम्ही मारला ठीक आहे, तुम्ही भयभीतून आम्हाला मारला असेल हे ठीक आहे. पण मला हे विचारायचंय की तुम्ही गल्लीत येऊन आमच्यावरती शिव्या का दिल्या? का शिव्या दिल्या? शिव्या देणं म्हणजे अट्रॉसिटी आहे. आणि म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोगाला सुद्धा आम्ही पत्र लिहिणार, आंदोलन करणार की आमच्या गल्लीत येऊन शिव्या देणाऱ्यावरती अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई. आमच्यावरती अन्याय होतो. त्या हरामखोरांनी विटंबना केली तर त्याला 7-8 जणांनी मारलं, मारहाण केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल, तिथं पुतळ्या घोषणा दिल्या तर त्यांच्यावर गुन्हा दाखल, 500 पुरुष आणि 100 महिलांवर गुन्हा दाखल केला. अरे आमचं रक्त काढलं त्या पोलिसांवरती, कोण गुन्हा दाखल करणार? फडणवीस. हा गुन्हा दाखल होत नाही. आम्ही एकत्र आलो की जमावबंदी, आणि काल व्यापारी एकत्र आले की जमावबंदी नाही. मग ते तिथं जमावबंदी नाही, मग ते सगळे त्यांचे दुकानं दाखवत फिरत येत, सगळे त्यांचं नुकसान दाखवत फिरत. अरे नुकसान आम्ही केलं नाही, नुकसान करणाऱ्याची औलाद नाही, तुमचे दुकानच आमच्यामुळे चालते हे सुद्धा या माध्यमातून सांगतो. तुमचंच काम आहे, तुम्ही शिजवलंय आणि तुम्हीच असणार हे घडवलंय, हे असणारा आमचा आरोप आहे. माझ्या आया बहिणींनो, काळजी करू नका. आम्ही व्यापाऱ्यांची सुद्धा तक्रार केली, त्या व्यापाऱ्यांना सांगितलंय की दुकानं आम्ही बंदच ठेवू, म्हणजे तुम्हाला आणखी शिजवायचंय, आणखी आम्हाला मारायचंय. हे कट कारस्थान आहे. सांगितलं की यांना शॉपॅक लायसन जे असते ना दुकान टाकायचं, ते सुद्धा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे करत असेल ते शॉपॅक लायसन रद्द करा. सामाजिक बहिष्कार गावात टाकला जातो, हे व्यावसायिक बहिष्कार टाकायला निघालेत, हे सुद्धा आपण असणारं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून काळजी करू नका. सगळा आढावा घेतलाय, सगळ्यांच्या नावं जखमा. इथले सुशिक्षित तरुणांनी माझा व्हॉट्सअप नंबर व्हायरल आहे, मला सगळे जे अटक आहेत त्यांचे नावं पाठवा, फोटो पाठवा. तुमच्यासाठी
मी या ठिकाणी धावून आलोय, तुम्हाला धीर देण्यासाठी धावून आलोय. घाबरू नका, तुमच्यासाठी धीर देण्यासाठी इथं आलोय. त्या दिवशी सुद्धा सगळेजण या ठिकाणी भयभीत झाले होते, त्यावेळेस व्हिडिओ काढून मी साथ देण्याचा प्रयत्न केला, त्याचा सुद्धा परिणाम झाला, हे सुद्धा खरंय. पण आता तुम्ही जर माझ्या गावात येऊन, वस्तीत येऊन जर कोम्बिंग केली ना देवेंद्र फडणवीस, तर वर्षावर येऊन कोम्बिंग केल्याशिवाय मी राहणार नाही. काय करायचे ते करा, बाद झाले नाटक. अरे आया बहिणी लढतायत, डोळ्यात पाणी त्यांच्या उपाशी आहेत. अरे आजारी लेकरं सुद्धा तुम्ही सोडले नाहीत, मारीत तुम्ही घेऊन गेलात घरात. त्याच्यामुळे घाबरू नका. तुमच्या